तर आणखी एक महत्त्वाची अपडेट येते। मुंबईत सखल भागातील घरात पाणी शिरण्याच्या घटना सुरू झालेल्या आहेत। सीतानगर, चिमणबाई चाळ आणि सुरेश भवन परिसरात पाणी साचलंय। रात्री 2 वाजल्यापासून काही घरात पाणी शिरायला सुरुवात झाली आहे। पाण्याचा निचरा करण्याचे पहाटेपासून प्रयत्न सुरू झालेत, मात्र पावसाची संततधार कायम असल्याने पाण्याचा निचरा होण्यास विलंब लागतोय। सुनाभट्टी, अंधेरी सबवे, गोरेगाव या सगळ्या परिसरात जोरदार पाऊस बरसतोय। सायन्स सबवेमध्येही पाणी साचलेलं आहे। दादरच्या रेल्वे रुळावर पाणी साचलंय। साकीनाक्या भागातही पाणी पाहायला मिळतंय, तर काही घरांमध्येही पाणी शिरायला सुरुवात झाली आहे। सीतानगर, चिमणबाई चाळ या सगळ्या परिसरात पाणी साचतंय, घरांमध्ये पाणी शिरतंय। तर मुंबईत सकाळी 8 पर्यंतच्या 24 तासात 195 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पूर्व उपनगरात गेल्या 24 तासात 167 मिलीमीटर पाऊस झालाय। पश्चिम उपनगरात डबल सेंचुरी या पावसानं मारलेली आहे, कारण 208 मिलीमीटर पाऊस बरसलेला आहे। त्यामुळे मुंबईत सर्वदूर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसतोय। 24 तासात 195 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। पूर्व उपनगरामध्ये गेल्या 24 तासात 167 मिलीमीटर पाऊस झालाय। पश्चिम उपनगरामध्ये त्याहूनही जास्त पावसाची नोंद झाली आहे। 208 मिलीमीटर पाऊस पश्चिम उपनगरात पडलाय। ठाणे वाशी दरम्यान कोपरखैरणे तुर्भे स्टेशनच्या ट्रॅकवर पाणी साचलं होतं आणि त्यामुळे ट्रान्स हार्बर लोकल सेवा विस्कळीत झाली होती। मात्र आता ही सेवा पूर्वपदावर येतेय। मात्र यामुळे ठाणे स्टेशनवर प्रवाशांची अभूतपूर्व अशी गर्दी झालेली पाहायला मिळते। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। ज्या प्रकारे मुसळधार पाऊस ठाणे आणि आसपासच्या परिसरात पडतोय, त्यामुळे आपण बघितलं तर कोपरखैरणे असेल किंवा तुर्भे या दरम्यानच्या ट्रॅकवर पाणी साचलं होतं आणि त्यामुळे काही काळ ट्रान्स हार्बरची वाहतूक खोळंबली होती। मात्र सकाळी 7:30 वाजल्यापासून अप आणि डाऊन म्हणजे ठाणे ते वाशी ही वाहतूक आता रेल्वे वाहतूक सुरळीत झालेली आहे आणि सध्या आपण बघतोय ठाणे स्टेशनवर मोठी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते। कारण ज्या प्रकारे रेल्वे वाहतुकीचा खोळंबा झाला होता, त्यामुळे ही गर्दी ठाणे स्टेशनच्या या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। आपण बघतोय नेरूळला जाणारी ही 8:14ची लोकल आहे, त्यासोबतच वाशीला जाणाऱ्या सुद्धा लोकल या आता ठाणे स्टेशनवरून सुटताना पाहायला मिळेल आणि त्यामुळे गर्दी ही आपल्याला झालेली पाहायला मिळते। आणि ज्या प्रकारे रेल्वे प्रशासनानं सांगण्यात आलेलं आहे की ट्रान्स हार्बरची जी वाहतूक आहे ती सकाळी 7:30 वाजल्यापासून पूर्ववत करण्यात आलेली आहे। त्यामुळे काहीसा त्रास सकाळी कामावर जाणाऱ्या या सगळ्या प्रवाशांना सहन करावा लागत होता। मात्र सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे, त्यामुळे ट्रॅकवरचं पाणी सुद्धा त्याचा सुद्धा निचरा झालेला आहे। आणि आता सद्यस्थितीमध्ये आपण बघतोय ठाणे स्टेशनची दृश्य आहे। इकडे नेरूळला जाणारी दुसरीकडे आपण बघतोय वाशीला जाणारी जी लोकल आहे ती सुद्धा प्लॅटफॉर्मवर आपल्याला पाहायला मिळते। वेदांत ने एबीपी माझा ठाणे। तर मुंबईपेक्षाही दमदार पाऊस झालेला आहे मराठवाड्यातल्या लातूरमध्ये। लातूर